शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून पळून जावं लागेल अशी टीका शिवसेना नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवरती केली आहे। रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेची आभार सभा पार पडलेली आहे। यावेळेला रामदास कदम यांनी ठाकरेंवरती जोरदार प्रहार केलाय। तर तुम्हाला जनतेने खोक्यात बंद केल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। बघूया। खोके 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 म्हणून बाप बेटे थकले। ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल, हे वास्तव आहे। पेगमिन एवढं सगळं आपलं टुकटुक टुनटुन काय बोलतोय? मी अमुक करणार, मी याला इकडे येऊन देणार नाही, मी मंत्रालयाची पाणी चढून देणार नाही। अरे तुझी अवकात काय आहे? तुम्ही बाप बेटे आहात ना, तुम्हाला सगळं आयटम मिळालं। कुठे आणि काय के खोके आता सगळं कशाला ते खोके? अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, आता तरी सोडा। म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पेळ जात नाही। तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे। होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी। हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले। कशाला माझ्या नादाला लागता? मी कोणाच्या नादाला लागत नाही। जालन्यामध्ये अजित पवारांनी विरोधकांवरती निशाणा साधत भाऊ सोबत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। आरोप प्रत्यारोप करून सामान्यांचे प्रश्न सुटणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावरती टीका केली जाते, पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं आहे। तर दुसरीकडे महिलांची वेडेवाकडेपणा करू नका, अन्यथा मकोका लावेन असा थेट इशाराच अजित पवारांनी दिलाय। चला देव करूया, इकडं नारळ फोडूया, तिकडं नारळ फोडूया, इकडं काय करूया, तिकडं काय करूया, असं नाही। देव देखील आहे, श्रद्धा आहे। राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला, विटेकर। पण नुसतंच देव केला तर निवडून येणार आहे का? नाही। श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे यश मिळालं नाही। तटकरे साहेब एकटे निवडून आले म्हणून काहीतरी आपली लाज राहिली, परंतु आपण खचलो नाही। मी नेहमी महाराष्ट्रात मध्ये लोकांना सांगत असतो, तुम्हालाही सांगतो, यश आलं म्हणून हुरळून जाऊ नका आणि अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका। त्यामध्ये अपयश आम्हाला आलं, आमच्यातले काही पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश करायला सांगतात। मी तर रेटून बोलायचो, पण मी आता दबकत बोलतोय, कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही। कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये। महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे। कुठेही वेडेवाकडे काही कानावर आलं तर मग माझ्याशी गाठ आहे, त्याला मोकोकाच लावी, सोडायचं नाही। कुणी कुठेही थुंकतंय राव तिथं। अरे उपचार करायला जाता का थुंकायला जाता? म्हटलं कॅमेरा लावा आणि थुंकताना कोण अजित पवार दिसला तर त्याला पकडा आणि शहरामध्ये फिरवा हाफ पॅन्टवर, म्हणजे त्याला कळेल काय अक्कल असते ती। आणि आता एक विशेष बातमी, रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांवरती हल्लाबोल केलेला आहे। अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडची पाकिस्तानसारखी स्थिती झाल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलंय। त्यामुळे महायुतीत नव्या वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत। बघूया। म्हणलं होतं आणि आताही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती। माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलेलं हे वक्तव्य नव्या वादाची पायाभरणी करणारं ठरलंय। आताही म्हणतो मी पाकिस्तानसारखी परिस्थिती। याआधीही रावसाहेब दानवेंनी या आशयाचं वक्तव्य केलं होतं।
तसं पाहिलं तर रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांची मैत्री आणि दोघांमधील राजकीय वैमनस्य याआधीही अनेकदा पाहायला मिळालंय. दोन्ही नेत्यांनी याआधी एकमेकांवर काय आरोप केले होते ते बघूयात. रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन असा शब्द अब्दुल सत्तारांनी कार्यकर्त्यांसमोर दिला होता. तर विधानसभा निवडणुकीच्या आधी सप्टेंबर 2024 मध्ये रावसाहेब दानवेंनी सिल्लोड है या पाकिस्तान इथं राहायचं की पलायन करायचं असं वक्तव्य केलं होतं. सिल्लोडमध्ये महायुतीचा धर्म पाळला नाही तर महायुती धर्माविरोधात फटाके फोडेन असा इशारा अब्दुल सत्तारांनी दिला होता. त्यावर रावसाहेब दानवेंनी औरंगजेब काय बोलतो हे मला शिवाजीला कशाला विचारता असा प्रश्न उपस्थित केला होता. आता रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा सिल्लोड शहरातील परिस्थिती आणि तिथल्या चौकांच्या नावांवरून सत्तारांवर निशाणा साधलाय. सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय आहे पहा ना. सिल्लोडचे जे चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव, ना महात्मा गांधीचं नाव, ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव, ना पंडित नेहरूचं नाव. नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना. मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं आणि गायचं कोणाचं? तुम्ही म्हटले होते सिल्लोड पाकिस्तान होतं. म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे. आता हायकोर्टानं काल स्थगित दिली. रावसाहेब दानवेंनी महायुतीतील मित्रपक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप केल्यामुळे शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेना भाजपमध्ये संघर्षाचा भडका उडाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गुदगुल्या झाल्या नसत्या तरच नवल. खरं म्हणजे रावसाहेब दानवेंचं हे वाक्य आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणार आहे असं मला म्हणायचं आहे. मोदींच्या राज्यामध्ये जर सिल्लोड सारख्या भागामध्ये पाकिस्तान निर्माण होत असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचं ते अपयश आहे आणि रावसाहेब दानवेंनी ते बोलून दाखवलेलं आहे. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद कायम सुरू राहतात. त्यामुळे निर्माण होणारी संघर्षाची स्थिती महायुतीसाठी नवं राजकीय संकट निर्माण करणारी ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक धक्कादायक बातमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये दृश्यम सिनेमातील पटकथेची पुनरावृत्ती झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रुग्णालयात मोनिका निर्मळ नर्स म्हणून कामाला होती. तिच्या पार्किंगमध्ये आपली स्कूटी पार्क करायची, तिकडेच आरोपी इरफान कामाला होता. दोघांची ओळख झाल्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला आणि 6 फेब्रुवारीला आपल्या शेतात नेत आरोपी इरफानने मोनिकाची निर्घृण हत्या केली. हत्या करून त्याने शेतातील पडक्या घरात मोनिकाचा मृतदेह पुरला. मृतदेह सापडला असता तिची ओळख पटू नये म्हणून तिच्या जवळील सर्व साहित्य गायब केलं आणि विवस्त्र अवस्थेत मृतदेह पुरला. पण मोनिकाच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अखेर पोलिसांचा तपास हा इरफानपर्यंत येऊन पोहोचला. 8 दिवसांनी म्हणजेच 14 फेब्रुवारीला मोनिकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर पोलिसांनी इरफानला अटक केली आणि प्रेम प्रकरणातूनच मोनिकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.